माझे खाती नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव आपण तुकोबराच्या चरित्रामध्ये कथा ऐकलीच की आईसाहेबांनी देवाला दुधाचा तांब्या तापल्याला, देवाला पाजाय केल्या, देवाला पोळलं, देव दूध पितो, देव जेवतो, त्यालाही भूक लागते. पण त्याच्यासारखा भुकाळू दुसरा कोणी नाही. निळोबराची गवळण नाही. आईसा भुकाळू हा आनंदाचा गोळो, त्यालाही खूप भूक लागते. मात्र त्याला कुणी खाऊ घालणार मिळत नाही. मग परमात्मा कुणाच्या हातचं खातो? उंच जाती जन्माला आल्याच्या हातचं खातो का? नीच जाती जन्माला आल्याच्या खाते खातो का? लहानाच्या खातो का? मोठ्याच्या खातो का? गरीबाच्या खातो का? श्रीमंताच्या खातो? हा प्रश्नच आहे ना. भगवान परमात्मा उंच नीच, लहान मोठा, गरीब श्रीमंत परमात्मा ही पाहत नाही. उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ते देखोन या दास्यपुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. भगवान परमात्मा उंच नीच गरीब श्रीमंत हे पाहत नाही. पण ठीक आहे महाराज, लहान मोठा तर बघत असेल म्हणजे लहान मोठाही परमात्मा पाहत नाही. लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो, परमात्मा त्याचं वरलं काहीच रूप बघत नाही. त्याचं अंतरंग पाहतो, त्याचा भाव पाहतो, त्याचं प्रेम पाहतो, त्याची श्रद्धा पाहतो, त्याचा विश्वास किती आहे तो पाहतो. त्या जगन्नाथपुरीची एक कथा आहे, भागवतामध्ये तुम्ही श्रवण केली असेल कदाचित. जगन्नाथपुरीमध्ये कर्माबाई नावाची एक लहान भक्त होऊन गेली जगन्नाथ भगवंताची. लहान होती ती पोरगी, 10 वर्षाच्या आतलं वय. वडील आणि दोघच आई देवा घरी गेली. वडील व्यापारी आणि वडिलांनी काहीतरी व्यापारानिमित्त बाहेर जाण्याची वेळ आली आणि ते अवघड वाटलं वडिलाला. मुलीला बरोबर घेऊन जावं तर सांभाळावं कुठं, लेकराला ठेवावं कुठं, पण नेता बी येईल सांभाळता बी येईल, पण घरची देवाची पूजा बंद करत पडलं, दुसरं कुणी नाही. आणि नाही न्यावं तर बाळ या बाळाला सांगावं कसं. वडील दुविधा मनस्थितीमध्ये विचार करते, गेल्याशिवाय तर पर्याय नाही. पण बापाच्या चेहऱ्यावरली काळजी सगळ्यात जास्त लवकर जर कोणाला कळते तर ती मुलीला. थोडा जरी बापाचा चेहरा थोडा काळवंडला की लगेच मुलगी बापाजवळ येतात. बाबा कावा तुमचा चेहरा जरा बरोबर नाही, काय झालंय सांगा ना सांगा ना, हट्ट करणार. त्यामुळं मुलीच्या लक्षात आलं, मुलगी जवळ आली, बाबा काहीतरी तुमच्या मनात विचार चाललाय, मला तुम्ही सांगत नाही, सांगा बरं. तिने सांगितलं, बेटा मला बाजारला व्यापारा करता जावं लागतंय ग. मग काय अडचण आहे? तसं नाही बेटा, मला जायचंय पण एखादं वर्ष तिकडे लागू शकतं मला, 1 वर्षभर. काय हरकत नाही, जा ना मग. अरे पण तुला बरोबर नेता येत नाही. नसू द्या, मी तर राहते ना. का नेता येत नाही? आपल्या घरच्या देवाची पूजा बंद करत, त्याला आंघोळ घालावं लागते, त्याला जीव घालावं लागते, रोज झोपावं लागतंय, कोण करील? म्हणून मला चिंता लागली. त्यात 7-10 वर्षाच्या मुलीनं कर्माबाईनं सांगितलं, बाबा तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना, मी सगळं करते, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं करते, तुम्ही आनंदाने जा, काही काळजी करू नका. आणि तिचे पिताजी व्यापाराला कशाला काही गेले असतील, निघून गेले. नन्नीशी कर्मा घरात आहे, आंघोळ करावी, देवाला आंघोळ घातली, देवाला बसवलं आसनावर. आता स्वयंपाक काही फार तिला येत नव्हता, खिचडी केली आणि खिचडी देवाच्या समोर ठेवली. देवा मला काय फार स्वयंपाक येत नाही, चांगले चांगले पदार्थ तुम्हाला खाऊ घालता येत नाही, मी मला जसं जमल तशी खिचडी केली आहे, तुम्ही जेवा, मी समोर बसते, तुम्ही जेवला की मी जेवते, कारण मला पिताजीने सांगितलं देवाला जीव घालायचा मग जेवा जात. समोर खिचडी थाली ठेवली. कर्माबाई देवाकडे बघत बसली.
15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, देव काही खायना. आता लहान लेकरू ना, तिचा भाव बघा, ते लहान लेकरू त्याला काय कळतं देव खात नाही वगैरे. ती म्हणते देवा खिचडी चांगली झाली नाही का हो, तुम्हाला खाऊ वाटत नाही? आता पर्याय नाही, बाबा गावाला गेले, माझी खिचडी खाल्ल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तर उपाशी राहावं लागल. आणि तुम्ही नाही खाल्लात तर मला खाता यायचं नाही. मी बाबांना वचन दिलंय, आपल्या दोघाला उपाशी मारावं लागल. जशी झाली असं तशी घ्या. आता हे मागत बसू नका. तिला भाव बघा किती भाव आहे. बाबा काही बोलत नाही. अर्धा पाऊण तास होऊन गेला, 1 तास झाला. कर्माबाईच्या लक्षात आलं आपले बाबा रोज काय करतात, नैवेद्याचं ताट ठेवतात आणि पडदा लावतात. मी तर पडदाच लावला नाही. अरे 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 देवा, तुम्हाला वाटलं पडदा लावला नाही, त्याला काय पडदा लावायचा? आता घरात आपण दोघच आहे, तुम्ही आणि मीच आहे. पण तुमचा नियम असला तर काही हरकत नाही बाबा, मी पडदा लावतो. लावला पडदा लावला. 15-20 मिनिटांना पुन्हा बघितलं ताट तसंच. देवा का बरं खाल्ला नाही? दुसरी करू का खिचडी? पण दुसरी बनवली, ती देवा पुढे ठेवली. देवानं खाल्ली नाही. दिवस मावळत आला. कर्माबाईला भूक लागलेली, पण बाबाला सांगितलं मी देवाला खाऊ घातल्याशिवाय खाणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तो दिवस गेला. भगवान परमात्मा जेवत नाही. कर्माबाई देवाच्या चेहऱ्याकडे बघत बघत तिथंच कोपऱ्याला लवणली, तिथंच झोप लागली तिला. दिवस उगवला कळाला नाही. पुन्हा दिवस उगवला, पुन्हा उठली, आंघोळ केली, परत देवाला आंघोळ घातली आणि परत खिचडी करून देवाच्या समोर ठेवली. तेव्हा कालचा उपवास घालाय, आजचा बी उपवास घडू नका बरं का. मला बी लय भूक लागली आहे. आता माझ्याच्यानं होत नाही. इथं आई नाही, बाबा नाही, घरात कुणीच नाही, मीच एकटी आहे. तुम्हाला खिचडी खावा लागल. देवा खा बरं. दुपार झाली, देव खात नाही. कर्माबाई रडायला लागली, डोळ्यात पाणी आलं. देवा मला लय भूक लागली हो, तुम्हाला आवडली नसली तरी बळच थोडी खा, कारण तुम्ही खाल्ल्याशिवाय मला खाता येणार नाही. तेव्हा खा बरं. दुसरा दिवस गेला. तिसऱ्या दिवशी 2 दिवस उपवास झालाय. तिसऱ्या दिवशी मात्र कर्माला चालता येणार. लहान लेकरू ना, भूक लागली, कशी तरी खिचडी केली, देवाच्या समोर ठेवली आणि देवाच्या समोर बसून हात जोडून देवाला प्रार्थना केली. देवा खा बरं खिचडी. आज माझ्याच्यानं अवसान गळून गेलं, तुम्हाला मी जीवन दिसणार नाही पुन्हा. मला खूप भूक लागली आहे. आता बाबा नाही, माझी आई तर नाही, तुम्हीच माझे मायबाप आहेत. तुमच्याशिवाय मला कोणी नाही आणि माझ्याशिवाय तुम्हाला कोणी नाही. तुम्हाला दुसरं कोणी खाऊ घाला येणार नाही. बाबा गावाला गेले, माझ्याच हातचं जसं असं तसं खावा लागल आणि तुम्ही खाल्लं मला खायला मिळेल. तेव्हा खा बरं. कर्माबाईच्या डोळ्यात अश्रू रडायला लागली कर्मा. आणि मग रडून रडून थकली आणि तिला मूर्छा आली. मूर्छावरून खाली पडल्या बरोबर भगवान जगन्नाथ प्रगट झाले. त्यानं कर्माबाईला म्हणले उठ बेटा. उठ म्हणल्याबरोबर कर्माबाई सावध झाली. बघती तर भगवान परमात्मा खिचडी खायला लागले. चालू कार्यक्रम खायचा. कर्माबाई म्हणले देवा काय कमाल आहे तुमची. कालपासून 2 दिवस झालं मी उपवासी आहे, एकटंच खायला लागले. गप्पो 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 भूक लागली. आमच्यात पद्धत आहे बाबा दुसऱ्या समोरच्या माणसाला आल्यावर जेवा म्हणायची. का तुमच्या देव लोकात पद्धत नाही का म्हणली? असली पद्धत आहे का आपण पोट ठेवली? मला थोडे खा म्हणताय का नाही? तिचा तेवढा सरळपणा भगवंतानं पाहिला. भगवान परमात्मा म्हणले कर्मा जरा समोर ये बरं. कर्माबाईला समोर बसवलं आणि देवानं आपल्या हातानं तिला घास भरवायला सुरुवात केली. कर्माबाईला देवानं भरवायचं, कर्मानं देवाला भरवायचं. दोघांचा रोज कार्यक्रम चालला. सकाळी रोज भगवंताला बी आनंद देऊ लागला. वर्ष 6 महिने निघून गेलं आणि बाहेर गेलेले बाबा आले. नेमके आले आणि कर्माबाई देवाला खाऊ घालत होते. नेमके आले, हाक मारले. कर्माबाई, कर्मा जी अगं पाय धुवायचे, मला पाणी घेऊन ये. बाबा तुम्ही आता काय करा, हाताने घ्या, पाय धुवून मध्ये या. का? मी देवाला जीव घालते. ते बाबा म्हणले अरे बेटा देवाला जीव घाला, तुझी काय गरज आहे? नैवेद्य समोर ठेवायचा, पडदा ओढायचा, निघून यायचं. तू कशाला थांबतीस? ते म्हणले तसं नाही, तुम्ही गेल्यापासून कार्यक्रम लय लाडावला आहे, जरा लाड द्या झालाय. म्हणजे आता मनानं खात नाही, ते माझ्या हातानंच खात आहे. पिताजीला असं वाटलं की लेकरू रोज पूजा करून करून वेळ लागल्यासारखं झालं काय की गडबडीत त्यांनी हात पाय धुतले, आतमध्ये आले आणि बघितलं तर कर्माबाई खिचडी घेतली, देवाच्या पोटाकडे धरतीये. पण आता यांचं कुठं पुण्य एवढं आहे?
यांना दिसायला, यांना काही दिसाना गेलं. काय करतीस? देवाला खाऊ घालतो. कुठं खातोय तू? अहो खातोय की. मला कसा दिसत नाही? कर्माबाई म्हणे देवा घाबरला का काय? घाबरू नको, आपलेच बाबा आहेत ना, मारहाण करीत नाहीत, लय प्रेम करतात माझ्यावर बाबा, कधीच मारत नाही. तू घाबरू नको, खा ना म्हणे त्याच्याबरोबर, खा. काय काय घाबरायचं? बाहेरला कोण माणूस आहे? आपलेच बाबा आहेत. पण आता देवाला कसं सांगावं कर्माबाईला कळायचंच नाही. आणि मग देव काय दिसाना. कर्माबाईचं मी हातातलं खाणं बंद केलं आणि मग कर्माबाई रडायली, देवा असं करू नका हो, माझ्या बाबाला खोटं वाटल आणि मला येड्यात काढतील. माझे बाबा करतात, खाऊन दाखवा की एक घास. आणि मग कर्माबाईचा हातातला घास देवाच्या मुखात गेलेला एवढं लक्षात आलं. पिताजीच्या त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी आपल्या मुलीच्या समोर साष्टांग दंडवत केला. बेटा आयुष्य गेलं माझं पूजा करता करता ग, पण देव आणखी स्वप्नात आलं नाही, पण तुझ्या हाताने देव खातोय. मी धन्य झालो, तुझ्यासारख्या मुलीला मी जन्म दिला. मला दृष्टांत सगळं सांगायचं नाही. माझा मुद्दा इथे एवढा आहे की भगवान परमात्मा खायला तयार आहे, खातो भगवान. पण तो खातो, पण कोणाचं खातो? महाराज म्हणतात असं दिलेलं तर खाईल, पण उष्ट पण खायला तयार आहे. पण कोणाचं उष्ट खायला तयार आहे ते पहिल्या चरणात पाहते. उष्टावळी खाय. परमात्मा उष्ट खातो. कुणाचं? नमने उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. परमात्मा उष्ट म्हणत नाही, थोडं म्हणत नाही. त्या पेंड्यानं काय करावं? घरी पळपळ जावं, आय ग आय ग आय ग, काय रे? अगं आमचा मित्र सखा कृष्ण भगवान आहे ना, मग त्याला थोडं दही दे ना. देणार नाही त्याला, हो बाई गाडग्यात दे. देणार नाही, गाडग्याला हात लावू नको. तांब्यात दे, तांब्याला हात लावू नको. पुटकुल्यात दे, हात लावून म्हणलं ना. बर आई इकडे तिकडे गेली की पेंड्यानं तोंडात दही भरायचं, तोंडात आणि पळत यायचं. कृष्णा पण कृष्णानं ओळखायचे ना काहीतरी खायला आणलंय, त्यानं आ करायचं, त्यानं टाकायचं. मग देवाला काही जेवायला मिळत नाही. देव काय उपाशी आहे? देवाला काही मिळत नाही का महाराज? पण परमात्मा त्यांचं उष्ट खायला तयार आहे. आणि आम्ही भरतरी वस्त्रामध्ये देवा पुढे गेलो तर देव आमच्या ताटाकडे वापरून बघत नाही. मग उष्ट खातो, पण कोणाचं खातो? तर पाहता गोवळी. गोवळी म्हणजे गाईच्या वळत्या करणारी गोवळी. आता कुठेच गाई, गाईच राहिल्या नाही. कुणी संपवल्या. लोकांना कशाला दोष देतो?
आमचं आयुष्य दुसऱ्याला दोष देण्यामध्ये जातं. आमच्या हाताने आम्ही भाकड झालेली गाय 500 रुपयाला खटकाला विकतो. 2 गोष्टीची लाज वाटते आम्हाला. एक, वृद्धाश्रम काढावा लागणं आणि दुसरी गोशाळा काढावी लागणं. हे फार मोठे शोकांचे काय, हे काय आनंदाचं काम आहे का? ज्या देशातील लेकरं थकलेल्या आई वडिलांना खांद्याची कावड करून तीर्थयात्रेला घेऊन जात होती, त्या देशातील लेकरं आई वडिलांना वृद्धाश्रमात घेऊन चालली. हे फार मोठी शोकांतिक आहे. ज्या गोमातेच्या अंगा खात्यावर भगवान परमात्मा खेळले, ती गाय लाखो रुपयाची बैल देते, लाखो रुपयाचं दूध देते आणि भाकड झाली की गोशाळेत नाही तर 500 रुपयाच्या खटका. दोष आपल्याकडे आहे. गोशाळा काढावी नाविलाज आहे, भूषण नाही. वृद्धाश्रम काढावा लागणं नाविलाज आहे, भूषण नाही. आता गाईच राहिल्या नाही तर वळत्या कुठल्या आल्या? मग गोवळी शब्दाचा अर्थ गोनाम इंद्रिय. या इंद्रियाच्या जो वळत्या करतो तो गोवळी. इंद्रियाच्या मनावर चलतो तो गोवळी. गोपाळ नाही, तो गोवळी नाही. इंद्रियाच्या वळत्या करणारा गोवळी आहे, गोपाळ आहे. आणि परमात्मा त्याचं उष्ट सुद्धा खायला तयार आहे, पण इंद्रियाच्या वळत्या कराव्या लागतात. आता मला सांगा, इंद्रिय आपल्यासाठी का आपण इंद्रियासाठी? डोळे कान नाक सगळे आपल्यासाठी का आपण त्याच्यासाठी? आपल्यासाठी का नाही? मग त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे का नाही? मग ऐकत आहेत का? कीर्तनात 2 तास ऐकायला तर बाकीचं काय घेऊन बसलं? कीर्तनामध्ये सुद्धा 2 तास इंद्रिय ऐकायला तयार. प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा आहे. प्रत्येक इंद्रिय आपल्या आपल्या विषयाकडे वळतात. रूप पहावया ओढे डोळा, डोळा रूपाकडे वळतो. प्रत्येक उदरभाग्य पूर्ण त्याला वाटतं भरावं, हा भरत नाही. आणखीन एक गंमत सांगतो. या इंद्रियाची गंमत अशी आहे, एक तर ऐकत नाही. बलवान आहेत, बलवान इंद्रिय ग्रामविद्वान माफी बलवान आहेत. 15-20 मिनिटांमध्ये कीर्तन सुरू झालं की गुडघे पुढे येतात. ऐकत नाहीत. गुडघे पुढे आले की गुडघे म्हणतात त्यांचा वाडा, हात म्हणतात त्यांचा वाडा पुढे, आपला महाग कशाला, म्हणून गुडघ्याच्या पुढे हात जातील. आणि चौघ एका जागेवर आली की डोकं तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. त्याला वाटतं कीर्तनाचं वाटोळ होईल, भांडणं लागली तर म्हणून ती भांडणं मिटवायला मध्ये जातो. कीर्तन संपुस्तक भांडणच मिटत नाही, बिचारा काय करेल? एक तर ऐकत नाही. भयानक 10व्या विषयाकडे हे दोन ना कहियो न मानी, नदिया बहे जैसी श्रावण की. श्रावण महिन्यातली नदी जितक्या वेगानं वाहते तितक्या वेगानं डोळे चंचल आहे. पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यावर आपण पांडुरंगाच्या मंदिरात कशाला जातो? पांडुरंगाला बघायला. त्या 84 लक्ष एवढीतून फिरून जायचं त्या कशाला? पांडुरंगाला बघाय. पण डोळे असे गमतीचे, मंदिरात गेले की पांडुरंगाला बघत नाही. हा मग तिथलं झुंबर बघतील, चांदीचा पत्रा कोणी लावलाय त्याचं नाव वाचतील. पण देव जो मराला देवाला बघ ना, पण डोळे ऐकत नाही. आणि प्रत्येक इंद्रियाची गंमत अशी आहे, ते आपल्या आपल्या विषयाकडे ओढतोय, दुसऱ्याचा विचार करत नाही. मन स्थिर नाही माझे हाती,
माझे हाती. इंद्रिय आवरायचा प्रयत्न केला तरी आवरत नाही. इंद्रियाला ताब्यात ठेवणं इतकं सोपं नाही. प्रत्येक इंद्रिय दुसऱ्याचा विचार करत नाही, आपला आपला करतोय. जिभेला जिभेचे मिळाले की ती पोटाचा विचार करत नाही. ती म्हणते येऊ द्याच येऊ द्याच. ती पोट ओरडू ओरडू सांगते माय गोडाऊन फुल झाले, माल पाठवू नको. मग जीभ म्हणते आता काला झाला की शेवटची पंगत उद्यापासून मिळणे उगं भर. ती म्हणजे जागाच नाही तर बरं कुठं. तिला घेणं देणं नाही पोटाचं. तिला किती जरी खावंच वाटतं ते ऐकत नाही. पण इंद्रिय आपल्या ताब्यात येणं अशक्य आहे, अतिशय बलवान आहे. मात्र इंद्रिय त्याच्या ताब्यात आहे तो गोपाल आहे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. झालो गोसावी. म्हणून इंद्रिय ज्याच्या बघा, संतांमध्ये गोपाळामध्ये आपल्यातले फरक नाही. फरक एवढाच आहे, आपण इंद्रिय म्हणतील ते ऐकतो आणि ते म्हणतील ते इंद्रिय ऐकतात. आपल्या मनाला आपण खात नाही. तोंड म्हणेल ते खायचं, डोळे म्हणेल ते बघायचं, कान म्हणेल ते ऐकायचं. संतांचं तसं नाही, इंद्रिय ताब्यात आहे. काल आपण कथा पाहिली, जगद्गुरु तुकोबांकडे स्त्री आली. तीच कथा छत्रपती शिवाजीराजांकडे आहे. नजराना आणल्यानंतर लूट आली होती, तिकडून ती किल्लेदाराची सुंदर होती. छत्रपती शिवाजीराजांसमोर ती सुंदर तरुण स्त्री उभी केली. त्या काळामध्ये अनेक पत्न्या करण्याची पद्धत होती. राजाला तर काही अडचणच नव्हती. मात्र शिवाजीराजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं, मनामध्ये विचार आला, माझे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय डोकरावर आलेल्या स्त्रीला आई म्हणून परत पाठवतात, तर मी हिला घरात कसं घेणार हो. आणि छत्रपती शिवाजीराजांनी तिची बोलवण करून तिला वाटलं लावलं. याला इंद्रिय म्हणून एक वाक्य लक्ष देऊन ऐका. ज्याला इंद्रियावर विजय मिळवता आला तो जगावर राज्य करू शकतो. छत्रपती शिवाजी राजांचं का स्वराज्य निर्माण केलंय, त्याची ताकद आहे, इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. पण इंद्रिय ऐकणं एवढं सोपं नाही. संतांना आपल्यात तेवढाच फरक आहे की एका कोर्टाच्या समोर, न्यायालयाच्या समोर एका माऊलीचं घर 2-3 मजली आणि वरच्या मजल्यामध्ये थोडं टेरेस अंगण. त्या अंगणात लेकराला खेळत होती ती, तिथूनच रस्ता समोरच न्यायालय. मग चोर चालला आणि त्या चोराला 4 पोलीस धरून न्यायले होते. पुढे 2 पोलीस, पाठीमागे 2 पोलीस. आणि मग ते चोर त्या बाळानं बघितलं, आई ग हे कोण चाललंय. आई म्हणजे बाळा ते चोर आहे. आपण लहान लेकरं बसत नाही, कशाहून चोर. लहान लेकरं चौकस असतात. आई चोर पण कशाहून. आता आईने विचार केला ह्या लेकराला काय सांगावं. आईने उत्तर दिलं, पुढं ज्याच्या 2 असतात, मागे त्याच्या 2 पोलीस असतात, पुढे त्याच्या 2 पोलीस असतात, मधला चोर. त्या लेकरांनी ते लक्षात ठेवलं. आई मध्ये स्वयंपाक करायला गेली, महागून पुन्हा न्यायाधीश महाराज आले. त्यांच्या सुरक्षा करता पुढे 2 पोलीस, मागे 2 पोलीस. त्या बाळानं बघितलं, हाक मारली, आई बाई आता एक चोर आला. आईनं माघारून बोट करून न्यायाधीश हे गप बोल नको नका. तो म्हणलेस की ज्याच्या पुढे 2 पोलीस आहेत, त्याच्या मागे 2 पोलीस आहेत, मधला चोर. अरे तसं नाही बाळा. म्हणजे कसं आहे मग तुझ्या मनावर तसं नाही. आई अगोदर जो गेला तो त्या चौघाच्या ताब्यात आहे आणि पाठीमागून जो चाललाय त्याच्या ताब्यात 4 आहे. न्यायाधीश जर उभा राहिला तर पोलिसाला उभं राहावं लागेल. त्यांची हिंमत आहे का. पण चोराचं तसं नाही.
चाल पुढं, त्याला पण थांबू दे. पोलिसाच्या ताब्यात चोर आहे आणि न्यायाधीशाच्या ताब्यात पोलीस आहे. फरक तेवढाच आहे, आम्ही इंद्रियाच्या ताब्यात आहे आणि इंद्रिय संतांच्या ताब्यात आहे. विठाला मात्र इंद्रिय ताब्यात येणं अशक्य आहे. कलियुगात तर मोठा अवघड आहे, शक्य नाही. मग नका काही ना ताब्यात. मग एक काम करा, कमीत कमी वळता तरी करा की. नाही तर इंद्रिय बैलाची पेटी न म्हणे आवश्यकी पहाटी. आवाज म्हणत नाही, पाठ म्हणत नाही. ही बैल घेऊन निघाला चारायला. जुन्या काळात माणसं बैल चारायला जायची. कधी दुपारी? दुपारी नाही, पहाट, थोरल्या पहाट. बैल दिसायच्या जगून घरी पोट्यावर आला पाहिजे. मग रात्री त्याला घेऊन जायची, राखलेल्या बांधात चालायची. कोणाच्या? आपल्या नाही चालायची, दुसऱ्याच्या. आणि ती कुठं चालायचा? दुसऱ्याच्या. ती ह्याच्या तिच्याच्या. त्या अंधारात दिसत नव्हतं. नाथ महाराजांनी त्याचं रूपक केलं. अरे इंद्रियरूपी बैल आऊस म्हणत नाही, पहाट म्हणत नाही, कुठेही चालतो, मोकार फिरतात. त्यांना वळत्या तरी कमीत कमी करा ना. नका काय ऐकणार, पण वळत्या तरी केल्या पाहिजेत. जर वळत्या जरी केल्या म्हणजे गोवळी वळत्या केल्या तरी परमात्मा त्याला त्याचं उष्ट खायला तयार आहे. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. गोवळी पाहता परमात्मा उष्टावळी खातो. मग महाराज इंद्रियाची वळती करण्याकरता काय करावं लागतं? म्हणलं इंद्रियाचा राजा आहे मन. आणि मनाला जर अंकुश द्यायचा असेल, मनाला जर ताब्यात ठेवायचं असेल तर जे गोपाळाने केलं ते तुम्हाला करावं लागेल. काय केलं गोपाळाने? ते दुसऱ्या चरणात मनाला नाम चिंतनाची सवय लावली की ते मनाच्या पाठीमागे सगळी इंद्रियाच्या वळत्या होतात. मनाला पकडलं की बाकीची सगळी आली. कारण मनोराजा एक ऐशे नांदतो त्याशी दोघेणारी पुत्र पौत्राने संपन्न भारी हेने कृपा केली आम्हावरी गा. मनानं मनावर घेतलं की काही होत आहे. मनानं ठरवायचं आता कीर्तनात बोलायचं नाही, ते तोंड बोलत नाही, पण मन ठरवित नाही ना. ठरवित नाही त्यामुळं चालूच होती खुसूर 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 खुसूर. कारण मन इंद्रियाचा राजा आहे. म्हणून त्या मनाला काय करा बरं. त्या मनाची एक गंमत आहे. ती शांत म्हणजे त्याला काही काम नाही लावलं की ती असं शांत राहत नाही. त्याला काहीतरी कामच लावावं लागतं. ती बेकार भूत येते, त्याला कामच लावावं लागतंय. मग त्याला नामचिंतनाची सवय लावायची. गोपाळाने ते केलं. खरे ते नामाचे चिंतन. आणि ते चिंतन कसं करायचं? गडी कानोबाचे ध्यान, ध्यान कानोबाचे चिंतन नामाचे करीती. ज्याचं चिंतन करायचं आहे त्याच ध्यान पाहिजे. नाही तर आपल्या डोळ्यात एक वेगळा देव, मनात दुसराच आणि हॉटाला तिसऱ्याचा जप चालू आहे. असं चालत नाही. तोच देखीला डोळा बैसला म्हणी आणि तेच वदनी उच्चारी. आशने शयने सदा हरीचे चिंतन. आशने शयने सदा हरीचे चिंतन. आशने शयने सदा हरीचे चिंतन. आशने शयने सदा हरीचे चिंतन.
सदा हरीचे चिंतन, अखंड मनाला चिंतनाची सवय लागली, इंद्रियाच्या वळत्या होतात. ते गोपाळाने तेच केलं. तरी ती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. आणि मग चिंतन करत असताना जर वाट्याला काही दुःखात काय असतं बघा, प्रारब्धाचा डाव काय कोणाला चुकत नाही. ते कुणी असो, देव असो, जर डाव चुकला असता तर राजा दशरथाला लेकराचं नाव घेऊन मरावं लागलं नसतं, भीष्माचार्याला बाणाच्या शेवर पडावं लागलं नसतं. म्हणून महाराज म्हणले वाट्याला आलंय ना, डाव द्यावा लागेल. पण जे गोपाळ आहेत, जे नामाचं चिंतन करतात, त्यांनाही डाव द्यावा लागतो. पण त्यांचा डाव देण्यात आणि आपला डाव देण्यात फरक आहे. काय फरक आहे? धावे वळत्या मागे, त्यांच्या गाई महाग आहेत आणि आम्ही गाईच्या मागे बोलतो, एवढाच फरक आहे. आली द्यावी गाई, धावे वळत्या मागे गाई, करते नामाचे चिंतन, गडे कान्होबाचे ध्यान. विठोबा कुमार आपण अभंगाचा भाव पाहिलाय. पण काल्याचे कीर्तन आहे, काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे. गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. आचरण करायचंय तर रामाचं चरित्र आणि उच्चार करायचा आहे तर कृष्णाचं. माणसं म्हणजे तुमच्याच मनचा कायदा कशा त्याचा ऐका. कृष्णाचं चरित्र आचरण करण्याची ताकद आपली नाही, पण
माणसं मोठी हुशार आहेत, आपल्याला फायद्यातलं तेवढंच घेतील, प्रमाण बी तेवढंच. लय गंमत. एक 60-70 वर्षाचे आजोबा, 4 मुलं, नातू लग्नाला आले आणि जात नव्हतं कधी कीर्तनला कथेला, कवाच नाही. पण गावात भागवत लावल्यामुळं काही माणसं आता एकदा तरी चल म्हणून त्याला बोलवत आणलं कथेला. शेवटच्या दिवशी भागवतात, शेवटच्या दिवशी कथेला आले, कथा ऐकली, माघारी घरी गेले. पोराने विचारलं, बाबा कुठे गेलता, दिसला नाही दिवसभर. आणि मी कथेला गेलतो. पोरं म्हणजे बरं झालं, कसा गुन्हा आला आता तरी घेऊन पण म्हातारा लागलो म्हणजे बसून आला. चांगलं बरं झालं कथा ऐकायला गेला, चांगलं असते कथा ऐकली. काय गोड कथा असते म्हणले. अरे गोड असते कथा, काय काय सांगितलं महाराजांनी, मला एवढं आवडलं. काय आवडलं तुम्हाला म्हणले. महाराजांनी सांगितलं भगवान कृष्ण कन्यानं 16,108 बायका केल्या. पोरं म्हणले आता देव आहे तो करील, त्याच्यात काय नवल आहे, नाही करी नका म्हणले ते. पण मगापासून मला वाटायला आपल्याला 2-3 नको खूपच वाटायला. पोरं म्हणले काय हरकत नाही, तुम्हाला करायचं ते करा. 4-2 एकर जमिनी आपल्याला काही कमी आहे, आम्ही काय तुम्हाला मानणार नाही. थोडाशी बोलून निघून गेली बाहेर. दुपारचं जेवण केलं म्हाताऱ्यानं दुसऱ्या दिवशी आणि आपलं वामपक्षी घेण्याकरता असं झोपलं. झोपल्यानंतर पोराने बघितलं म्हातारा झोपलंय. चौघच्या चौघ पोरं वाड्याच्या बाहेर गेली. मोठाची मोठा दगड चौघाने धरला, जे आणला मारता काय म्हाताऱ्याला, मरून की आपल्याला काय पाप घ्यायचंय, डोक्यात घातला नाही. मग त्याच्या छातीवर आणून हळून ठेवलं. छातीवर दगड आला की म्हातारा मारता काय मला, मारित नाही. मग एवढा दगड उचला की हातानं, येड लागला का तुम्हाला, या वयात मला पुढे दगड उचलत असते का म्हणले. त्या कृष्ण भगवंतानं पर्वत उचलला होता म्हणून करंगळीनं, तुम्ही हातानं उचला की या वयात मला, या वयात लग्नाचं कसं सुचतंय म्हणले. कृष्णाचं चरित्र आचरण करण्याची ताकद आपल्याकडे नाही. रामाचं चरित्र हे धर्मयुग आहे, ते आचरणात आणलं पाहिजे तर आपलं जीवन सफल बनतं, आनंदमय बनतं. कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. देवाचं चरित्र पुष्कळ आहे, त्याच्या जन्माला येण्याच्या अगोदरपासून आहे. पण त्यातल्या त्यात राग भगवान परमात्म्यानं ज्या लीला केल्या त्याचं वर्णन करायचंय. यशोदा मैयाने सकाळी उठावं, कन्याला सुंदर आंघोळ घालावी, देवाला नटवावं, डोळा पितांबर, पायात पैजण, दंडात बाजूबंद, केसरी गंधाचा टिळा, काजळाचा टिकला, गळ्यामध्ये नीलमणी, त्याचा सुंदर प्रकाश पडायचा भगवंताच्या चेहऱ्यावर. असं सुंदर नटवायचं. काय असतं वाक्य लक्ष देऊ नाही का, भक्ती निर्गुण ब्रह्माला नटवत असते आणि ज्ञान ब्रह्माला जाणत असतं. भक्ती नटवते, देवाला काही आकार नाही, पण भक्ती त्याला आकारला आणते, त्याला नटवते, त्याला नाव ठेवते. यशोदा भक्ती आहे, देवाला सुंदर नटवावं. आणि भगवान परमात्मा यशोदा मैयाच्या अंगणामध्ये रांगू लागले. कसे रांगू लागले,
भाग्याने रांगत भगवान परमात्मा रांगो लागले अंगणी माथा जावळाची वेणी रांगो लागले अंगणी भगवान परमात्मा रांगू लागले. यशोदा मैयाचं काय भाग्य महाराज. जगाचा मालक निर्गुण निराकार ब्रह्मतत्व ज्याचं स्वप्न पडत नाही. योगी जपी तपी सिद्ध ऋषी महर्षी झाडाला टांगून उलट टांगून तपश्चर्या करणारे त्यांच्या स्वप्नात न येणारा परमात्मा यशोदा मैयाच्या अंगणामध्ये रांगू लागला. गोकुळातल्या लोकांना आनंद देऊ लागला. पण वाड्यावर आतापर्यंत फक्त गवळणीचीच गर्दी होती. कारण लहान बाळाला बघाय मोठ्या माणसाला परत नसते. बाया सगळ्या नंदा घरी झाली दाटी गवळणीच. गोपाळाचा नंबरच लागला. गवळणी आनंद घ्यायला लागल्यात. पेंड्या बोबड्या सुदाम्या वाकड्या सगळे एका जागेवर आले. अरे काय कमाले म्हणले. भगवान परमात्मा त्याला विसरला का काय. हाक मारा त्याला. कन्हैया बाहेर भगवान परमात्मा आता 5 वर्षाचे झाले. आणि कीर्तनात लवकर मोठे होतात. 12:30 वाजल्यावर तर लवकर मोठे होतात. बाहेर भगवान परमात्मा आले बाहेर. काय रे का कालवा कर. का कालवा करायला म्हणजे आम्ही भजन केलं नाही का. पहिली पंगत महिला मंडळाची बसविलीस कुठून मदत काढली. भगवान म्हणे बापरे लय कार्यक्रम बिघडला. रागावले सगळे. अगोदर गोकुळात आनंद पहिला कुणाला दिला. गवळ दिला. मग पंगत कुणाची झाली. मग सुरुवात त्यानंच केली. आपल्याला काय अर्थ नाही. सुरुवात त्यानं केली आहे. पहिली पंगत महिला मंडळाची बसवायला. बरं बसविली ती बसली. दुसरी तरी आमची. आम्ही काय भजन केलं नाही का. मागच्या अवतारामध्ये झाडाचा पाला खाऊन जगलोय. आता तरी आम्हाला खाऊ घालकी जरा. भगवान म्हणणे कोण नाही म्हणणं. तुम्हाला खायचंय ना या माझ्या मागे. सगळे महाग कृष्ण पुढं. पण ह्यानं रस्ता काढला दुसऱ्याच्याच गल्लीला. पेंद्या म्हणला तुझं घरी इकडे ना. म्हणजे इकडं पुढे निघाला. तुम्हाला खाऊ घालायचंय ना. आपण घर तर इकडं इकडं निघालाच. आज तुम्ही माझ्या मागे या. मी तुमचा नेता. तुम्ही माझे कार्यकर्ते. कुणाला मागे चला. आपण तुझ्या घरी नेऊन खाऊ घालतील असं आम्हाला वाटलं. भगवान म्हणजे काही नेता काही खिशातलं खाऊ घालत असतो. पोट भरण्याशी म्हटलं तुम्हाला काय करायचे गुन्हा माफया. पेंड्या म्हणला दुसऱ्याच्या घरी जायचे म्हणजे चोरीच करायची केलं म्हणजे मग काय पंगत का तिथं काल्याची जाऊन बसायला आपलं. मग चोरी करायची म्हणजे साहित्य घ्यावं लागेल ना. कृष्णा सगळं घेतलंय. पेंड्या उशीर आलाय. कालवा करू नको. चल काय काय घेतलंय सांग. वस्त्रगाळ केली. माती घेतली. खडे घेतले. सराटे घेतले. पेंड्या मोठ्यानं हसला. म्हणला कमाल झाली तुझी. हे काही चोरीचं साहित्य वय रे. अरे काठी काही कुराट का खडे मातीन सराटे. भगवान म्हणजे तुला माहित नाही. खडे कशाला. आतमध्ये वाड्यात गेल्यानंतर गाडगं कुठं असणार आहे. शिंक्यावर. कारण त्या काळात फ्रीज नव्हतं.
शिंकेवर असे दह्याचे गाडगे. भगवान म्हणले प्रत्येक गाडगं खाली काढून बघायला आपला वेळ पुरायचा नाही. मग खडा मारून बघायचं गाडगं भरलंय का रिकाम आहे. भगवान परमात्मा खडे मारून बघतो, जरा पाऊस पाडून बघते, कमी करून बघते, सप्ताह करते का नाही, वर्गणी देते का नाही. भगवान परमात्मा बघते, त्याला देऊन बघते. नाही दिलं की पुढच्या वर्षी वसूल करते बरोबर. त्याला कुठं कमी करायचं, कुठं आकडायचं, त्याला सगळं त्याच्या हातात सुधारायचं. ते बरोबर हिसाब किताब बरोबर. तुम्ही माझं वाक्य लिहून ठेवा. आजच्या तारखेपासून पुढच्या वर्षात तारखेपर्यंत जर सप्त्याची वर्गणी काय आपल्या वाट्याला असेल ती सप्त्याची म्हणा, अन्नदानाची म्हणा, नाही दिली तर 1 वर्षात तेवढे पैसे जाणार म्हणजे जाणार. ना खाजवलं म्हणून जाईल, फुटली उठली म्हणून जाईल. करून बघा, नाही गेलं तर पुन्हा मला सांगा. भगवान परमात्मा पक्का वसुली, त्याच्याकडे थकबाकी माप नाही, वसुलीच आहे त्याच्याकडे. आणि लई जर बिल तटलं 2-3 वर्षाचं, त्याच्या वसुली अधिकारी त्याच्याकडे. बारीक सारीक जर बिल असलं का नाही, मग सर्दी, ताप, खोकला, पडसं थोडंफार उभं राहिलं. थोडंफार जरा जास्त जर बिल तटलं तर मग डेंगू, मलेरिया, हे जास्त बिल 1-2 वर्षाचं झालं. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर मग चिकनगुनिया, पक्की वसुलीच पुन्हा. आणि त्याच्यापेक्षा बिल थकलं तर मग उचल मागणी, कोरोना. नाही तर काही काही रोग असे परमपूज्य वैकुंठ श्री रामकृष्ण महाराज औरंगाबाद महाराज सांगायचे. महाराज म्हणायचे काही रोग असे असतात ते लांबचे पाहुणे, काही जवळचे पाहुणे आणि काही मूळ वराडी आले की घेऊनच जातात. ती वसुली आहे. म्हणून लक्षात घ्या, पेंद्याला सांगितलं भगवान परमात्म्यानं, पेंद्या आपल्याला खडा मारून बघायचा गाडगं भरले तरी काम आहे. पेंद्या म्हणला तुला काही कळतं का, कधी गेलता का चोरी करायला का. अरे ते खडा गाडग्याला टिपकून गवळण द्यायला लागले आणि गवळण उठली महागा लागली तर भगवान म्हणले खरे सराटे टाकायचे. सराटे टाकले की पायात मोडला की आपण पळून जायचं. सराटे म्हणजे रिद्धी सिद्धी. एखादा भक्त जर देवाच्या जवळ येऊ लागला, भगवान त्याला रिद्धी सिद्धी देऊन टाकतो. भक्त तिथं अडकतो, देव पळायला मोकळा. पण भक्त रिद्धी सिद्धीत अडकत नाही. पेन्या म्हणला ती गवळण चप्पल घालून आली तर भगवान म्हणले मग माती कशाला घेतली, वस्त्रगाळ केली. माती फेकायची डोळ्यात, माती म्हणजे मुक्ती. एखादा भक्त जर फारच जवळ आला तर भगवान परमात्मा त्याला मुक्ती देतात, पण संत मुक्तीचा पण स्वीकार करत नाही. पेंड्या म्हणला जर ती चष्मा घालून आली तर भगवान म्हणले तुला खायचंय का, गुन्हा नाव महाग आहे. नाही तर होय घरला पाहुणे वाजायला लागला, घेण्या देण्याचं लांबू नको, चप्पल तुटली, कुठं कुत्रं असल, हे असलं काय बोलायचं, हो माघारी खायचंय तर ये. आणि मग भगवान परमात्मा सर्वांना घेऊन वाड्यामध्ये गेले. काय खायचंय तेवढं खाल्लं, गाडगी फुडली, काही पालती घातली आणि सकाळी उठून गवळणीनं बघितल्या बरोबर पाहती गवळणी फुटलेले माय कोण ग चोर असल, आवाज आला नाही, गोंधळ झाला नाही, घरात काही राहिलं नाही, कोण चोर आहे. सुनबाईने सांगितलं आत्याबाई जी मला माहिती आहे चोर. तुला माहिती? हो. कोण आहे? ती नंदाचं पोरग आहे.
तुला कसं माहित त्याची चोरी करायची पद्धतीवर केलं? ठीक आहे, आजचा चोर नाही, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा तोच आहे का? हो, एक काम करा, सगळ्या मिळून जा यशोदेला सांगून या. मी गेले असते पण आधी त्यांच्या वाड्याचं आमचं पटत नाही, भांडणं वाढतील. तुम्ही जा. आता सुनबाईला तेवढंच पाहिजे होतं, कारण आतापर्यंत सुनबाईला वाड्यावर जायला मिळालं नव्हतं. तिथं 3 प्रकारच्या गवळणी, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. ज्ञान, कर्म आणि उपासना 3 प्रकारच्या गवळणी. त्या सासू स्वतंत्र आहे, ज्ञान पर आहे, कर्म पारतंत्र्यात आहे सुनबाई, ते पारतंत्र्यामध्ये आहे. आणि उपासना अर्ध स्वातंत्र्य आणि अर्ध पारतंत्र्य. त्या सुनबाईला पारतंत्र्यात असल्यामुळं तिला आतापर्यंत जायला मिळालं नव्हतं. सुनाला तेवढंच पाहिजे होतं, नटून निघाल्या. कारण कसं असतं बघा, मुलगी अर्ध स्वतंत्र अर्ध पारतंत्र्य. मुलीला आईला सांगितल्याशिवाय कुठं जाता येत नाही, पण परवानगीची गरज नाही. आई ग, मी सुभागीच्या घरी निघाले, ते जा म्हणले का, राहा म्हणले तर वरतो की. पण सुनबाईला तसं नसतं. आत्याबाई, आत्याबाई, आधी सुनाचा आवाज आला की सासूबाईची मशीनला आवाज बारीक होते, ऐकू येत नाही. जे मला मंदिरात जायचं, हे मंदिरात बस खाली, बस पण नक्की बस. कारण त्या काळात राष्ट्रपती राजवट, सासू बोले सुना. त्या काळात बरं का, आता नाही, आता सरकार बदली झालं. आता सुन बोले सासू हरी म्हणायला. आता काळ बदलला, काळ आहे तसं माहिती. आता काळाचा परिणाम आहे, त्याला काय करता. त्या काळातला सुनबाईला जायला मिळालं. सुना नटून निघाल्या, नऊवारी साडी, बाजूबंद, नथनी, बोरमाळ वगैरे नटून निघाल्या. का तर जगाच्या मालकाच्या समोर जायचे, नटून गेलं पाहिजे ना. गवळण नटून वाड्यावर आल्या. यशोदाला मातेला वाटलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम परस्पर ठरला का काय. आणि पण यशोदा हळदी कुंकवाला नाही आलो. यशोदाबाई बाहेर या, बाहेर या. आता पण का कालवा करायला. यशोदा बाहेर आली. कुठे गेला तुमचा कृष्ण? खेळायला गेलाय. बोलाव, मी आहे मी त्याची माय. हा हा, कृष्णच पाहिजे. गवळणी म्हणल्या रात्रीच येते, रात्रीच जाते. काळे का गोरे खुजे बस काय कळत नाही, अगोदर बघून घेऊ आणि मग पुन्हा घरानं सांगू. बोलावा. यशोदा म्हणजे बोलवते, उगा काळजी करू नका. यशोदा मैयानं हात मारली. कन्हैया. काय यशोदेचं सामर्थ्य महाराज, काय यशोदेची ताकद असेल. तिकडून आवाज आला, आई आलो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, नवल केवडे केवडे नकळे. आई आलो आलो. हे दादा लवकर ये रे. आलो आई, आलो आई. भगवान परमात्मा पळत आले. पायात पळताना भगवंताच्या पायात ते पैजण वाजायचे. ऋण धनु ऋण धनु वाजते पैजण. पैजण वाजू लागले आणि त्या पैजणाच्या नादाला गवळणी लुब्ध झाले. लुब्धले नादी लागले समाधी. गवळणीला समाधी लागली. गवळणी टकाटका बघायला हे आलं. म्हणला बापरे, मोर्चा तर घरीच आलाय. म्हणला आपलं काही खरं नाही. म्हणला आता ऑफिसला आला असता तर बिस्किट खाऊन घातली असं. कुछ ना कुछ तो करना पडेल ना, की बात बिघड जाएगी. लहान लेकराकडे ढाल असते. ढाल काय उद्या दूध सांडो, तेलाचा डबा पालता हो. ते लेकराकडं ढाल म्हणजे आईचा पदर असते. आईचा पदराचा आधार लेकराला दिलाच पाहिजे, तर म्हातारपणी आधार मिळते. नाही जर दिला आधार, पदराचा आधार जर नाही दिला तर म्हातारपणी मग म्हातारी आधार नाही. भगवान परमात्मा पळत आले आईच्या पदार्थ. आई म्हणली, आलं माझं बाळ किती गुणाचं आहे. भारत गुणा गुणाचे ताने ग, भारत गुणा गुणाचे
सांगू. यशोदा म्हणले आलं माझं बाळ. बाळ सगुण गुणाचं तान. माझं बाळ लय गुणाचं आहे. गवळणी म्हणलं यशोदा लय नको गुण गुण गाऊ. याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. काय केलं माझ्या बाळानं. परवा आला आमच्या घरात. दारी निजला होता म्हातारा. 80 वर्षाचं म्हातारा दारात झोपलो होतं. तुझा कृष्ण आला आणि सिल्टर टाकाचा ढेरा उचलला आणि म्हाताऱ्याच्या ढेरीवर दानदेशी फोडला. दोघं खाल्लं पिल्लं होतं म्हणून जगलं नाही तर कचकलं असतं तर. यशोदा म्हणजे जास्त बोलायचं नाही. माझं लेकरू 5 वर्षाचं आहे. 5 वर्षाचे माझे बाळगी अंगणी खेळ घराने सांगायला. यशोदा म्हणजे जास्त बोलायचं. तुमचा काही पुरावा आहे का. नाना प्रकारचे घराने सांगायला लागलो. माझंच लेकरू. यशोदा तुझा पोरगा चोऱ्या करते. माझंच कशाहून गावात दुसरी पोर नाही का. पुरावा असला तर येतं होय गल्ला. हे गोळ म्हणले बर येऊ दे माझ्या घरी. नाही बांधून वडीत आणलं तर पुन्हा बोल. येच म्हणाव. ती गेली कृष्णाला हळूच बघितलं आईच्या पदरला असं धरलेलं. कृष्ण म्हणला पेंद्या इकडे. ती मागल्याकडे नदीवाली म्हणला तिकडली. तिकडे नाही तिकडे कुठं बघायला लागला. मी गोकुळात ते सांगायला लागलो. उशिरा येऊन कालवा करायला म्हणला काही लक्षात नाही सांगितलं. तर बघलं म्हणायचं घर कुठ शिकाय. पेंद्या महागाची पुढं ये माझ्या घरी. नाही वडील त्यांना पुन्हा बोल बांधून आतमध्ये गेली मागं भेटत पेंद्या. मला कशाला आला म्हणला घर बघायला. आज नंबर तुझाच आहे म्हणला. काळजीच करू नको. निघून आला म्हातारा. दोघच होते नवरा बायको टिकवा. भगवंताने विचारलं कोण आहे रे घरी. कोण नाही म्हणला दोघंच टिकवा ठिकाणी टुक माहिती. एक पोरगी गावातला जावं हे गावात दिले म्हणजे बर जमते म्हणले. म्हाताऱ्याला म्हणले बघा मी काल गेलते यशोदेला भांडायला. आमचं भांडण झालंय. आपल्या घरी कृष्ण येण्याची शक्यता आहे. तुम्हाला पारा करावा लागेल. ती म्हणला असला धंदा माझ्या बापानं केला नाही. दिवसभर गाई राखायचा रात्री त्याला पहारा करायचा. आपल्याला घेणं देणं नाही. तुझं तू बघून घे. म्हातारीनं आपलं जेवण केलं झोपलं पडलं गेलं झोपी. म्हातारी झोपी गेली. मध्यरात्रीला वाड्यात आला. काय खायचं तेवढं खाल्लं. सगळ्याला बाहेर काढलं. आलो आलो मी मागून येतो जरा काम आहे जावा. सगळ्याला बाहेर काढलं. जाताना 2 इंच घेऊन गेलं बरोबर खिशात. म्हाताऱ्याच्या त्या म्हाताऱ्याची दाढीची निणीची पक्की गाठ राखला असं नाव आहे काय. दाढीची निणीची गाठ बांधली. दिवा होता तो काढला. तिथे 1 इंच सोडला. काडीपिटी काढली. तिथे 1 इंच ठेवला. गेलं निघून. मग त्या काळात गवळणी पाठ उठायच्या. सडा सामर्थ्यात पाणी भरायला. गवळण पाठ उठायला गेली. दवा झटक्यात दाढीला झटका बसला. म्हातारं होतं बुटेनाथ पण भरत कडकनाथ. उलट्या हाताचा ठेका खळा माझी दाढीवरती. म्हणजे आता 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 मी कशाला दाढी वडली. तुम्ही चिंगला झटका आणला. मस्त होली आमातली भांगडी. मला ते थोडे आवाज कमी करे बघायचे. मस्त होऊन या मातले धांगडे. करशी ओढावडी मज लागे. कशाला मला ओढावडी करतेस हा. माझी तुम्हीच वडली मी कशाला वडली. त्यानं बघितलं तर बाप रे म्हणला गाठ बसली काय की. गाठ बसली काय की. गाठ कशी बसली. सुटता सुटता ना. दिवा कुठं आहे त्या देवळीत. काडीपिटी कुठं आहे तिकडल्या देवळीत. जा घेऊन या जा. एकटी कशी जाऊ म्हणली. देवक बांधले उठा. दोघंचे दोघं उठले. तुम्ही तिकडला दिवा घ्या मी इकडली काडीपिटी घेते. दोघांनी दोन्हीकडे हात लावला. तिथं काय होतं 3 दोघाला ठटका बसला की उडी मारली. माय म्हणजे आपल्या घरात भूत घुसले वगैरे इकडे तिकडे हात लावू नका. देव घुस तर हातच बस. पण आता देवक उलट ती पुढं बसली मांडी म्हणणं की महाग दाढी धरून. आता पहाटाची वेळ थोडी झोप लागणार की. तिला अशी डुबली लागली की ह्याला झटका बसायचा. झोपून मग त्याला हात घाली प्याकडा. ती म्हणजे आता 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 काय माझी दाढी उठायला लागली झोपती का. तेवढ्या दिवस उगवला भगवान परमात्मा गावात आले. पेंद्या कोबड्या चला 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 बकुळाबाईच्या वाड्यावर फुकट पिक्चर. 1 रुपया तिकीट नाही म्हणला. चला पोरं हुर्रे. गावात 400-200 पोरं जमा. सगळे आपल्या आपल्या चढ्यावरी सारी हुर्रे. जुन्या काळात बंदाच्या चढ्या असायच्या. लय मजा असायची त्याची. बंदा चढ्याची मजाच वेगळी. इकून वडलं की कुणिष्ठाच्या. आणि
ऐन टायमाला गाठ बसावी. लय कार्यक्रम ज्याला बसली त्यालाच माहिती. आता त्या पोराला ती मजा नाही, ती मजा ती सगळं पोरं 400-200 पोरं बळवायच्या वाड्यावर हुर्रे सगळे पोरं आले. आल्याबरोबर दरवाजा बंद आहे, पोरं हुर्रे. जावई गावातला म्हणलं बापरे सासूबाईची काय भानगड आहे. जावई आला त्यानं दरवाजा वाजविला. आत्याबाई म्हणजे माय जावई आला काय. सासरा म्हणला असू दे आपला जावई की घरात ती तरी गाठ सोडल. हळू दरवाजा उघडून जावायला मध्ये घेतलं. पोरं अशी वापरून बघायला. भगवान म्हणले, कृष्ण भगवान म्हणले काळजी करू नका, तांत्रिक बिघाड सुरू झाल्यामुळे पिक्चर सुरू व्हायला उशीर झालाय. आता मेकॅनिकल बोलवलं, दुरुस्ती झाली की सिनेमा चालू. जावायला मध्ये घेतलं, दरवाजा बंद केला. जावयानं बघितलं झुमको झुमा. जावय म्हणला सासूबाई तुम्हाला हळद लग्नामध्ये हळद किस्सा कमी पडला होता का काय. जावय बापू जास्त बोलणं काही गाठ पडायचं बघा. प्रयत्न केला पण गाठ बाई कोणाशी गाठ सुटाना. जावय म्हणला त्या नंदाच्या पोराला काही म्हणलं होतात का माय काल म्हणले होत्या त्याचाच कार्यक्रम. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटत. आपण आता जायचं कसं असंच डबल वरात बाहेर 500 पिपाण्याचा बँड बाजा आहे. काहीच काळजी करू नका तुम्ही. दरवाजा तुम्हाला बघा लई गंमत आहे. आता नावेला झाला दोघं उठून उभा राहिले बाई 7 फूट ही 5 फूट. आणि दरवाजा उघडणं पोराने बघितलं हुर्रे हुर्रे म्हणल्यावरती बाई लाजली की वाढता इकडून लाजली की इकडून. अख्ख्या गावात मिरवणूक सगळ्या. भगवान परमात्मा निम्या रस्त्यातून घरी गेली. मैया काय रे लाला. आई मी कुणाच्या घरी गेलो होतो बघ लोक माझ्यावर नाव घे. नाही माय बाळ माझं लय पुढे इथंच खेळ सगळा पोतारा हम आला तिकडे. तेवढ्यात ही सोल आलं. आल्याबरोबर हाक मार आई बाई रे आई बाई रे आई बाई रे. काय ग लाला. एक गंमत आली मला एक माणूस तिला धोका खेळायले बाई. यशोदा माता बाहेर आली बघ ती तर ही नको झुमू. यशोदा हसायला लागली. ते गवळण पाया पडली. कृष्णा जाऊ दे एवढ्या बार काल कशी वडी ताणते म्हणली देवानं कसं आणलं वडी. पाया पडते. मी यानं बघितल्या बरोबर गाठ सुटली. गाठ सुटल्याबरोबर यशोदेच्या लक्षात आलं यानं बघितल्यावर गाठ सुटली याच्याकडेच काहीतरी कोड आहे. कृष्ण्या एक वाजायला तुला गावातच ठेवीत नाही. आता गाई घेऊन हो राहिला उद्या गाई राला गेले. गाई चारायला सोडल्या. वाळवंटामध्ये नाना प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात केली. रगुडचे, चेंडू फळी, हुतुतू, हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा जमली पोरे. सगळे लेकर म्हणले आता कवर खेळायचं. खांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख. चला वळू गाई बसू जगटाई. बहु केली वनवान पाय पिटी झाला स्वीन. जोपर्यंत गाई एका जागेवर येत नाही तोपर्यंत काला खायचा आनंद मिळत. एका जागेवर गाई आल्या की काला झाला. शेवट एके ठाई काला एके ठाई काला
आहे. सगळे गोपाळ भगवंताच्या भोवताली जमा झाले. भगवंताने शिदर एकत्र केल्या. आधी हो अमरावती काला पहावया येते. देव विसरती देह भावा फुला भगवान म्हणजे तुम्हाला काला नाही टुकटुक माकड वाकुली या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू भगवान मध्यभागी भागवतकार गोड वर्णन करतात. विव्रत वेदम जठरपट शृंग वेत्रेचे दक्षे वामे पाणी मसुर कवलम तत्फलानि कुलेषु तिष्ठन् मध्ये सुपरि सरोदो हासे नर्ववेस्वे स्वर्गे लोके मिसते बुभुजे यज्ञ भोगबाल केले पुंडली ज्ञानदेव गोपाल तोच काल्याचा प्रसाद आपल्या सर्वांना प्राप्त होईल. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे संतांच्या संगतीतच काला मिळतो. म्हणून त्यांचे एकदा चिंतन करून मग थांबवा. हातवरी करा सगळं. तुकाराम तुकाराम Thank you.